ऑपरेशन टायगर राबविण्यात आलेले आहे, काय सांगा? खरोखर लोकशाहीमध्ये घोडा बाजार टाळण्याकरता आपल्या घटनेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले होते. त्यातलं एक परिशिष्ट 10, ज्या योगे एखाद्या पक्षाच्या तिकिटावरती व नावावरती लोकप्रतिनिधी जर निवडून येत असतील तर त्यांनी इकडून तिकडून पळू नये याकरता काही विशिष्ट तरतूद करण्यात आली होती. विशेषतः घोडा बाजार टाळण्याकरता कुठल्याही लोक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला दुसऱ्या पक्षात सामील होता येत नव्हतं. परंतु याला अपवाद म्हणजे जर 2/3 पेक्षा जास्त निवडून आलेले प्रतिनिधी एका दुसऱ्या राजकीय पक्षात जर सामील होत असतील तर अपात्रता होत नाही. म्हणजेच 10व्या परिशिष्टाचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात जी नुकतीच घडामोड आपण बघतो आहोत, विशेषतः शिवसेनेच्या उभाटाचे 6 खासदार एक वेगळं काहीतरी निवेदन लोकसभाच्या अध्यक्षांना देतात, वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करतात. लोकसभेच्या अध्यक्षांनी यावरती काय निर्णय घेतला हे गुलदस्त्यात आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की या 6 खासदारांनी आपण आपल्या मूळ पक्षाला तिलांजली दिलेली आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. म्हणजेच या 6 खासदारांचा असा दावा दिसतोय की आम्ही उभाटामध्येच आहोत, परंतु वेगळा गट स्थापन करून मागतायत. आता वेगळा गट स्थापन करून मागतायत, मग एकूण उभाटाचे जे 9 खासदार आलेले आहेत, निवडून आलेले आहेत तिकिटावरती, त्यातील 6 खासदार एका बाजूला, 3 खासदार उभाटा एका बाजूला, मग यांच्यातील व्हीप कोणाचा लागू होईल? कारण निवडून आलेल्या खासदारांमधून एकाला नेता निवडणं अपेक्षित असतं. मग हा नेता निवडायचा म्हणजे व्हीप काढण्याचा अधिकार पक्ष नेतृत्वाला आहे का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना? आतापर्यंत मला यावरती कुठेही स्पष्ट कायद्याचा विद्यार्थी म्हणून कुठेही निर्णय बघायला मिळाला नाही. परंतु साधारणतः जर पक्ष नेतृत्वाकडे अधिकार असेल तर मग लोकप्रतिनिधींनी नेता निवडायचा नाही का, हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या 6 खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांना काय मागणी केलेली आहे? त्यांनी नेता निवडण्याची मागणी करून जसे निवडलेला आहे का? लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला परवानगी दिली आहे का? आणि म्हणजे व्हीप कोणाचा लागू होईल हा महत्वाचा आहे. यामध्ये कायद्याच्या 10व्या परिशिष्टामध्ये एक अशी तरतूद आहे की जर पक्षाच्या व्हीपच्या आदेशाविरुद्ध कोणी वागत असेल तर त्या पक्षाला त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवाराला त्याची अपात्रता जाहीर करता येते आणि तशी मागणी करता येते. अर्थात मग व्हीप हा महत्वाचा कळीचा मुद्दा असू शकतो. आणि म्हणून व्हीप काढण्याचा अधिकार या 6 मध्ये एखाद्या खासदाराला दिलेला आहे का? लोक मागणी केली आहे का? लोकसभेच्या अध्यक्षाला परवानगी दिली आहे का? हे महत्वाचे अभ्यासातील. म्हणून यापुढची लढाई ही कायद्याची लढाई सुरू झालेली असेल. अर्थात आपल्याला बघायचंय की या लढाईचा अंत काय होतो, किती वेळ लागतो. ज्या पद्धतीने आता सांगितलं की हे 6 जे आहेत ते फुटलेले आहेत, मात्र त्यांच्यापैकी